नमस्कार, मी अमृता. स्टार्स मेकअप मंत्राच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, आपल्याला रोजच छान दिसायचं असतं, पण एक दिवस आपल्या आयुष्यातला फार महत्त्वाचा असतो जेव्हा आपल्याला मेकअपचं महत्त्व खऱ्या अर्थाने पडतं, आणि तो दिवस म्हणजे आपल्या स्वतःच्या लग्नाचा दिवस. म्हणूनच मेकअप मंत्रामध्ये आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे ब्रायडल मेकअप्स पाहणार आहोत आणि अर्थातच सुरुवात करणार आहोत महाराष्ट्रीय वधूच्या मेकअपनी. फाउंडेशनच्या आणि कन्सिलरच्या आधी लावायचा हा प्रोडक्ट आहे. याला अंडर बेस म्हणतात. इथे अंडर बेसचा वापर आपण करतोय मेकअप टिकण्याच्या दृष्टीने. अगदी कमी हा प्रोडक्ट लावावा लागतो आणि पूर्ण पसरायचा आहे आपल्याला. ह्याच्याने एक स्किनला इव्हन टोन पण येतो. कन्सिलर अगदी थोडं, तसं तर हिला अंडर आयचा प्रॉब्लेम नाही आहे, म्हणजे अंडर आय असं मी म्हणणार नाही, पण गोरी असलेली जेव्हा मुलगी असते तेव्हा तिला हे लाल पिंपल्सचे डाग जास्ती प्रॉमिनंट असतात किंवा फ्रेकल्स आपण ज्याला म्हणतो, जो एक लाईट स्किनचा प्रॉब्लेम आहे तो दिसू नये म्हणून मी अगदी अलगद हिला कन्सिलर इथे लावते. थोडंसं जे इथे नाक आपल्याला ब्रॉड दिसतंय ते आपल्याला कटिंग करायचंय. थोडासा हा भाग आपण बघितला होता की ओव्हल नसलेला चेहरा थोडासा कट करावा लागतो. हा भाग थोडासा मला ब्रॉड वाटतोय, त्यामुळे तो मी कट करते. चिक्रूसचा वापर अगदी अलगद. इथे ही मुलगी गोरी आहे म्हणून मी हिला येलो पावडर घेणार आहे. थोडासा जो हिच्या डोळ्यात पफीनेस आहे तो मी इथे काढते. तिच्या साडीला मॅच होणारा आय शॅडो. कॉपर कलरचं इथे मी तिला हलकंसं हायलाइटिंग लावलंय. इथे आयलाइनर ही अगदी नॅचरल घ्यावं. हिचा रंग गोरा असल्यामुळे इथे मी हिला थोडंसं पिंक ब्लशर देणार आहे. तर हा मिनरलाइज्ड ब्रॉन्झर येतो, तो तुम्हाला अगदी अलगद ज्या ठिकाणी तुम्हाला शाईन पाहिजे किंवा ग्लो पाहिजे तिथे द्यायचं आहे. थोडंसं शाईन येण्यासाठी ओठांना लिप ग्लॉस. हा बघा, हा मराठी वधूचा मेकअप आहे. वा, अस्सल मराठमोळी नवरी मुलगी बोहल्यावर चढायला आता तयार आहे. तेव्हा आज आपण महाराष्ट्रीय वधूचा मेकअप पाहिला, महाराष्ट्रीयन ब्राईड मेकअप, आणि पुढच्या भागात आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन ब्राईडचा मेकअप. आज इथेच थांबूयात.